आज आमच्या ऑफिसला लक्ष्मीपूजन होतं. तर मी ऑफिसला गेलो होतो. ऑफिसमध्ये मला नेहमीसारखं मिठाईचा डब्बा किंवा बोनसचं कवर, गिफ्ट हे भेटलं नेहमीसारखं. आणि मी पूजा झालं तिथून निघालो. घरी येत असताना ट्रेनमध्ये मी जेव्हा बसलो, तर समोर एक पॅसेंजर बसला होता आणि तो माझ्याकडे बघत होता. माझ्याकडे बघण्यापेक्षा तो माझ्या कवरकडे किंवा मिठाईच्या डब्याकडे, त्या गिफ्टकडे बघत होता. तर मी ते नोटीस केलं आणि मी जेव्हा बसलो त्यावेळी मग मी बसताना ते मिठाईचा डब्बा आणि जो कवर होता तो मी माझ्या बॅगेत व्यवस्थित ठेवत होतो. तर ते ठेवताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला का, दादा तुझा बोनस झाला आहे वाटतं, मिठाईचा डब्बा पण दिसतोय, गिफ्ट काय दिलं आहे तुला? तर मी त्याला बोललो का मला नाही माहीत काय गिफ्ट आहे, पण हो बोनस झाला आहे आमचा, दिवाळी आमच्या ऑफिसला अशी लक्ष्मीपूजन होते. तर तो ते बघून शांत झाला. त्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला का, दादा तुला पण बोनस भेटला असेल ना? तर तो एकदम शांत होऊन, मला नाही माहीत, त्याच्या चेहऱ्यावरती एक अजीब प्रकारची एक मायुसी होती. मी त्याला विचारलं काय झालं दादा, तू असं एक अचानक असं शांत का झालास? तर तो मला म्हणतोय का, मी गेल्या 15-16 वर्षापासून ज्या कंपनीत काम करतोय ती कंपनी आम्हाला मिठाईचा डबा पण देत नाही. आज आमच्या ऑफिसला लक्ष्मीपूजन आहे पण आम्हाला काम करायला लागतंय, मिठाईचा डब्बा पण मिळणार नाही आहे. तर ते ऐकून खरंच मन खूप भारी झालं. अशी पण लोकं आहेत का पोटासाठी मरमर मरमर काम करतायत आणि त्यांचे जे बॉस आहेत, जे कंपनी चालवणारे जे साहेब आहेत, त्यांना इतकी लाज वाटत नाही आहे का जो वर्कर आपल्याकडे वर्षभर काम करतोय त्याला ते लोक साधा मिठाईचा डब्बा नाही देऊ शकत. खूप 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 वाईट वाटतं. त्या दादाला बघून मला इतकं वाईट वाटलं, खरंच मला नाही बोलता येत आहे.